माननीय संभाजी ठोंबरे, मुख्य संपादक ज्वाला न्यूज मराठी विटा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक संदीप तात्या ठोंबरे, उपाध्यक्ष भाजप अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र राज्य, निलेश शांतवन भिंगारदेव, संपादक ज्वाला न्यूज मराठी विटा, दिलीप दादा ठोंबरे, बिल्डर विटा, विनोद दीक्षित, गलाई बांधव, चेन्नई। टेंभू योजनेचा 6वा टप्पा आगामी 2 वर्षात पूर्ण करणार असून त्यासाठी लागणारी 1500 कोटींची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। आमदार सुहास बाबर यांनी टेंभू योजनेच्या प्रलंबित प्रश्नावर आज मंत्री महोदयांचे लक्ष वेधले असता त्यांनी टेंभूच्या उर्वरित कामांसाठी सकारात्मक असल्याचं स्पष्ट केले। याबाबत माहिती देताना आमदार सुहास बाबर म्हणाले, आज सांगली येथील वारणाली येथे राज्याचे जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यात आला। यामध्ये टेंभू योजनेबाबत मंत्री महोदयांच्या निदर्शनास खालील बाबी निदर्शनास आणून दिल्या। यावर जलसंपदा मंत्री यांनी सकारात्मकता दाखवत टेंभू योजनेस आगामी 2 वर्षात 6वा टप्पा पूर्ण करण्याची ग्वाही दिली। यासाठी लागणारे 1500 कोटींची तरतूद केली जाईल असंही सांगितलं। तसेच टेंभू योजनेचे पंप 20 ते 25 वर्षांपूर्वी खरेदी केली असल्याने ते टप्प्याटप्प्याने पंप बदलण्यात येणार आहेत। देवीखिंडी बोगदा सक्षमीकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत। टेंभू योजनेचे पंपग्रह क्रमांक 1 ते 5 पर्यंतच्या सर्व पंपग्रहाच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्र बसवण्यात यावे, जेणेकरून विजेविना पंप पाऊस बंद होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना देखील देण्यात आल्या। तसेच राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली मंडळ कार्यालयाकडे द्यावेत आणि राजेवाडी तलावाच्या खालील जलसंपदा विभागाच्या जागेवर पर्यटन आराखडा तयार करावा व तो विभागात सादर करावा। त्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात। खानापूर आटपाडी तालुक्यातील साठवण तलावाच्या खालील वंचित क्षेत्र केनालऐवजी पाईपलाईन करण्याच्या तसेच संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला आदेश दिले गेले। या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी टेंभू योजनेची आढावा बैठक मंत्रालय स्तरावर घेण्यात येईल, असे नामदार विखे पाटील यांनी आश्वस्त केल्याचं आमदार बाबर यांनी म्हटलं आहे।